संघाच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात, वैविध्यपूर्ण असं ज्याला जे आवडतं त्याला ते मिळतं. तर तसा सध्या कधीही झालेला नाही आजपर्यंत. तसा पहिल्यांदाच आपण करत आहोत कीर्तनाचा कार्यक्रम. तर आपल्या भक्तिमार्गामध्ये निरनिराळ्या भक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. ती नवविधा भक्तीमध्ये कीर्तन हा एक विषय आहे. तर 9 प्रकारच्या भक्तीमधलं कीर्तन, आणि ते कीर्तन म्हणजे परमेश्वराचं गुणगान हेच आहे. आणि त्याच्या गुणांचं, त्याच्या कथा वगैरे सगळ्या लोकांच्या समोर रसाळ भाषेमध्ये, मधुर भाषेत सादर करणं हे त्याचं अंग आहे, ही कला आहे. नारदाने ही कला प्रथम आपल्या भूतलावर आणलेली आहे. नारदीय कीर्तन तुमची तीच तर आता आपल्याला त्याचा एक झलक बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी प्रणालीताई पटवर्धन आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं रूप बघूनच आधी इतकं मन प्रसन्न होईल की खरोखर म्हणजे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या मध्ये, म्हणजे सगळ्या या ज्या भूत म्हणजे ह्या सगळी जी माणसं आहेत ते परमेश्वराचंच रूप आहे. जगदीशाच्या मूर्ती असं त्यांना म्हणतात. तर त्या जगदीशाच्या मूर्ती अगदी खुश होतील त्यांचं कीर्तन ऐकून, अशीच मला आशा आहे, म्हणजे खात्रीच आहे. तर तुम्ही ओळख करून देताय ना. या आज आपल्याकडे आलेल्या पाहुण्या सौ प्रणाली पटवर्धन यांचं मी आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देते. कोकणातून लग्नानंतर मुंबईत आलेल्या प्रणाली 27 वर्ष रमाबाई परांजपे विद्यालयात शिक्षिका, पर्यवेक्षिका म्हणून काम करत होत्या. कोकणात लहानपणापासूनच गाणं, कीर्तन असं ऐकत मोठं होत त्या विषयांची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांनी अखिल भारतीय कीर्तन विद्यालयातून 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून कीर्तनालंकार ही पदवी मिळवली आहे. रामनवमी उत्सव, गणेश जन्म अशा अनेक विषयावर त्या कीर्तन करतात. तसंच अनेक शाळांमधून त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रप्रेम अशा सामाजिक विषयावरही कीर्तन करण्याची बोलावणी येत असतात. यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या जिव्हाळ्याच्या विषयावरही त्या कीर्तन बसवत आहेत. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे आकाशवाणीवरील गंमत जम्मत, बाल दरबार, ग्रंथांच्या गावा जावे, ऐसी अक्षरे रसिके, वनिता मंडळ अशा विविध कार्यक्रमांमध्ये त्या लेखनाचे, निवेदनाचे, बालनाट्य दिग्दर्शनाचे कामही करतात. शुभदा दादरकर यांच्याकडे नाट्यसंगीत या विषयाचा 2 वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी केला आहे. त्यांना कुमार कला केंद्राच्या गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच रोटरी क्लब मुंबईच्या गाण्याच्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला आहे. अशा या बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या प्रणालीतही आज आपल्याकडे उत्तम ही जाणा भगवंत भक्ती या समर्थ रामदास स्वामींच्या अभंगावर निरूपण करते. मासानाम मार्गशीर्षोहम असं प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेतील 10व्या अध्यायात आपल्या विभूती सांगताना म्हटलं आहे. तर अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात हे कीर्तन ऐकण्याचा एक छान योग आपल्याला आला आहे. त्यासाठी चित्राताईंचेही आभार. धन्यवाद. नमस्कार सर्व मोठ्या मंडळींना माझा नमस्कार. तुम्ही पूर्वीपासून कीर्तन ऐकलेलं असेल, आता मी नवीन करते. काही त्रुटी राहिल्या असतील तर मोठ्या मनाने सांभाळून घ्या. सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुदेवाय नमः. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत
शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र की जय श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी हे कीर्तन नारदीय प्रकारातलं आहे त्यामुळे वन मॅन शो असतो याला. फक्त तबला आणि पेटीची साथ असल्यावर त्यांना थोडंसं बोलायला विश्राम मिळतो आणि यामध्ये एकटाच माणूस सगळं करतो. पण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये एक जण अभंगाचं ओळ म्हणतो आणि दुसरा त्याला साथ करतो म्हणजे बाकीचे सगळे त्याला फॉलो करून त्याच्याबरोबर म्हणत असतात. हा दोन याच्यातला फरक आहे. म्हणजे जसे हरदासाची कथा मूळ पदावर तर ते मूळ पद म्हणजे उत्तम ही जाणा भगवत भक्ती उत्तम ही जाणा भगवत भक्ती उत्तम ही जाणा भगवत भक्ती हरी कथेसी नृपजे प्रीती हरी कथेसी नृपजे प्रीती संत समागमे लाभे मुक्ती संत समागमे लाभे मुक्ती संशय नाही ये विषयी संशय नाही ये विषयी उत्तम ही जाणा भगवत भक्ती उत्तम ही जाणा भगवत भक्ती पर उपकारे देहची जावा पर उपकारे देहची जावा पाप ताप संदेह मिटावा पाप ताप संदेह मिटावा लोकसंग्रहाचा सदा वसावा लोकसंग्रहाचा सदा वसावा मनी निज ध्यास मनी निज ध्यास मनी निज ध्यास मनी निज ध्यास उत्तम ही जाणा भगवत भक्ती उत्तम ही जाणा भगवत भक्ती माय बाप गुरु चरण वंदन माय बाप गुरु चरण वंदन नित्य करावे काही साधन नित्य करावे काही साधन दास म्हणे घेणे व्हावे समाधान दास म्हणे घेणे व्हावे समाधान जन हो जाणा ही वेदाज्ञा जन हो जाणा ही वेदाज्ञा उत्तम ही जाणा भगवत भक्ती उत्तम ही जाणा उत्तम ही जाणा उत्तम ही जाणा भगवत भक्ती. स्वामी हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बलोपनासाचं त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे
आजच्या सगळ्या समाजाला सुद्धा त्यांची अजूनही खूप गरज वाटते. कारण ते नेहमी सांगतात, शरीर चांगलं असेल तर आपण सगळी आव्हानं झेलू शकतो. मन, मनगट आणि मेंदू हे तिन्ही जेव्हा उत्तम रीती काम करतील उत्तम रीतीने, त्यावेळेला सगळं सुरळीत चालेल. मन शांत असेल तर आपलं सगळं आरोग्य चांगलं राहील. मनगटात ताकद असेल तर सगळं आपण शक्ती म्हणजे अवजड अशी कामं जी आहेत ती सगळी मनगटाच्या ताकदीवर आपण करू शकतो. आणि मेंदू चांगले विचार करण्यासाठी पोषक वातावरण जे आपल्याला सगळ्याला लागतं आणि त्या सगळ्याची योग्य हालचाली हे जे आहे ते मेंदूचं सगळं नियंत्रण मेंदू करत असतो. त्यामुळे मन, मनगट आणि मेंदू ह्या तिन्हीचा योग्य प्रकारे म्हणजे 3 म आजकाल म्हणतात 3 म चा उपयोग करा. तर त्या कितीतरी वर्षापूर्वीच आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं उत्तम झालं तर आपली सगळी जीवन पद्धती ती चांगली सुकर मार्गाने आपण जाऊ शकतो असं त्यांना सांगायचंय. आणि म्हणून ते म्हणतात काय की आपल्याला दिवसभरात काही ना काहीतरी आपल्याला छंद पाहिजे. आणि तो छंद असला की आपण कुणी एकटे पडत नाही किंवा आपल्याला साथ असते, त्या छंदाची साथ असते. बघा, मग आपण आता चित्राताईंचं उदाहरण घ्या, त्या सुंदर पेपरची फुलं करतात. ते करण्यासाठी त्यांना कोणी मैत्रीण बरोबर असली तरच मी हे करू शकते अशी गरज नाही. काही ना सुंदर स्वयंपाक करतात, बघा तो पण एक छंदच आहे. कुणाला गाण्याची आहे, कुणाला वाचनाची आहे, पण त्याला प्रत्येकाला मैत्रिणीची किंवा कुणाची गरज लागत नाही. आपला छंद आपण एकटे सांभाळू शकतो आणि तो छंदच आपल्याला बरोबर घेऊन जात असतो, चांगला आनंद देत असतो, उत्साहित करत असतो. म्हणून आपल्याला दिवसभरासाठी काही ना काहीतरी आपल्याला छंद हवा आणि तो छंद असला म्हणजे आपण एकटे पडत नाही हे म्हटलंय. तसंच लोकसंग्रहाचा आनंद हवा. आता तुम्ही सगळे इथे येतात म्हणजे काय, तो संग्रह झालाय तुमचा. म्हणजे नाही महिन्यातला 3रा शनिवार म्हणजे मी 7-7ला जाणार, मग घरी आपण काही फंक्शन असलं तरी नाही हा वेळ मी माझ्यासाठी, म्हणजे आजकाल आपण सगळे क्वालिटी टाईम म्हणतो. तर तसं आपण एक लावून ठेवलेलं आहे की अगदीच लग्नाला वगैरे जाणंच हवं असलं तर आपण जातो, पण नाहीतर हा वेळ मी माझ्यासाठी. कारण 7-7 आहे म्हणून आपण सगळे इथे येतो. पण लोकसंग्रहाचा की लोकांमध्ये वावरण्याचा जो उत्साह आहे तो इथे येऊन मिळतो. म्हणून इथे येताना काहीतरी इथले जे कोणी पाहुणे येतील त्यांच्याकडून काहीतरी घेऊन जातो, 7 घेऊन जातो काहीतरी. म्हणून म्हणजे लोकसंग्रहाचा सुद्धा एक प्रकारचा आनंद आपल्या सगळ्यांना मिळतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की परोपकारे देह झिजावा. म्हणजे प्रत्येक वेळेला काही दुसऱ्यासाठी झिजायलाच हवं असं नाही. पण आपण कसं करतो, एखाद्या मार्केटला जातो, ते जाता जाता आपण मैत्रिणीला म्हणतो मी पण जाते का मार्केटात, तुझं काही आणायचंय का, आपण सहज विचारतो. म्हणजे काही तिच्यावर खूप मोठे उपकार केले असं नाही, सहज करतो. आणि त्यावेळेला निस्वार्थ भावनेने जे आपण करतो जे काम की त्याच्यामध्ये माझा काही फायदा आहे तरच मी हे करेन, नाहीतर नाही. पण ते म्हणतात की ते काम तुम्ही कसं करा, परोपकारे देह झिजावा. तर देह कसा झिजतो तर चंदनासारखा. तर चंदन कसं स्वतः झिजतं आणि सुगंध आपल्या सगळ्यांना देतो किंवा देवाला ते लावल्यावर छान सुगंध येतो. पण झिजायचं कसं किंवा परोपकारे कसं आहे तर ते दुसऱ्याला देण्यामध्ये आणि ते सुद्धा निस्वार्थ बुद्धीने देण्यामध्ये जे आहे तो आनंद आपल्या सगळ्यांना मिळावा. आणि म्हणून रामदास स्वामी सांगितले की स्वतःला लावलेला छंद, दुसऱ्यासाठी करायची मदत, ती पण निस्वार्थ बुद्धीने, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपण सगळं आपलं सगळा चाललेला दिनक्रम आहे, जीवनक्रम आहे, हे सगळं सुरळीत चालू शकतं. आणि म्हणून ते म्हणतात की गुरूंना वंदन करतो, पण गुरूंचं स्थान आपल्या जीवनामध्ये किती असतं बघा. पहिलीच गुरु आपली आई. लहानपणापासून आपण तिच्या मांडीवर खेळतो, कधी ती रागावते, कधी एखादा धपाटा मारते, पण तिला नक्की माहिती असतं की मी हे केलं तर माझं मूल चांगलं होणार आहे म्हणून मी हे केलं. त्यामुळे तिला असं मारलं म्हणून तिला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे वाटतं आता आपण लगेच सॉरी मुलं पण म्हणतात, आई पण म्हणते, पण त्या मुलाला घडवण्यामागे त्याला मोठं करण्यामध्ये त्याला मोठं व्हावं एवढाच हेतू असतो. बाकी तिचं काही निरपेक्ष भावनेने आई सगळं करत असते. कोणत्याही संकटात, कोणत्याही कार्यात आई ते मुलाचं असतं ते मुलीचं असतं ती लगेच म्हणते हा तुला हे हवंय का, माझ्याकडनं हे करेल, मी हे करू शकते. आई लगेच तयार होते, कारण तिला आपल्या मुलाची प्रगती, त्याचं सगळं मोठं होणं हे बघण्याचाच तिला आनंद असतो. मग आई ही आपली पहिला गुरु आहे. तसे आपले शिक्षणातले गुरु, गाण्यातले गुरु, वेगवेगळे गुरु असतात. ते गुरु सुद्धा किती निस्वार्थ भावनेने आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असतात. म्हणून अनेक जण जेव्हा आपले शिष्य चांगले तयार होतात त्यामुळे त्यांना एक मिळणारा आनंद आहे ना, त्याची पैशात वगैरे गणना होत नाही. म्हणून ते रमाकांत आचरेकर त्यांनी कसं सचिनला शिकवलं, 1 रुपयाचं नाणं ठेवून तू इथे एक करून बरोबर मार,
म्हणजे काय हवं असतं आपल्या विद्यार्थ्याची प्रगती. म्हणून गुरूंचं स्थान आपल्या जीवनामध्ये खूप मोठं आहे. आणि गुरु हे कसे, गुरु काय किंवा संत काय, तर संत सुद्धा इतकेच आपल्याला निस्वार्थ बुद्धीने सगळं काम करत असतात. ते स्वतः पहिल्यांदा आधी कोणत्याही गोष्टीचा स्वतः धडा घेतात आणि मग आपल्या सगळ्यांना निस्वार्थ बुद्धीने ते सांगतात. आता एक गुरु असे होते की त्या लहान मुलाला त्यांनी शिकवलं, तू झाडावर कसं चढायचंय तू शिकत राहा. आणि तो म्हणाला आता मला यायला लागले चढायला, मी झाडावर चढतो. ते म्हणाले चढ, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि तो झपझप झाडावर चढला, नारळ काढून टाकले म्हणजे वरनं टाकले त्याने आणि आता उतरणार. तेवढ्यात गुरुजींनी काय सांगितलं, आता सावध हा बाबा, हळू उतर. तो वरनच म्हणतो, अहो तुम्ही मगाशी एवढ्या उंचावर गेलो तेव्हा म्हणाले की जा जा चढ, मी आहे म्हणून, आणि आता कशाला तुम्ही सांगता मला. पण तेव्हा सगळं काम झालं, आता काय मी उतरणार आहे. इथेच आपण बेजबाबदार वाढू शकतो आणि त्या तसंच झालं. आणि त्यामुळे त्याचं लक्ष तिकडचं विचलित झालं आणि तो पडला. आणि म्हणून गुरुजी म्हणतात की म्हणून मी तुला सांगत होतो, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा सावध करण्याचं जे काम आहे ते गुरु करतात. साईबाबांच्या पोथीमध्ये काही जण वाचत असेल तर तेव्हा ते असे आपल्या विषारी चावणारे कीटक एकदा येत असतात सगळ्या किनाऱ्यावर. पण त्याच्या आधीच साईबाबांनी सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगितलेलं असतं की तुम्ही अमुक अमुक पीठ दळायचे. त्यावेळेचा काळ होता, सगळेजण आपापल्या घरी धान्य दळत होते आणि सगळे म्हणते एवढं पीठ कशाला, सगळ्यांच्याच घरी दळायला सांगितलंय, साईबाबा असं कशाला सांगतायत सगळ्यांना दळायला. पण एकदा त्या समुद्राच्या किनाऱ्यावर ते सगळे विषारी असे कीटक आले आणि ते सगळे कीटक जेव्हा माणसांना चावायला लागले तर इतके असंख्य कीटक की आपण त्यांना काहीच करू शकत नाही. त्यावेळेला साईबाबांनी सांगितली ते घरामध्ये जे पीठ दळलेलं आहे ना ते आणा आणि सगळ्यांनी पिठाची लाईन अशी डोंगर करा समुद्राच्या त्या किनाऱ्यावर. ते पीठ टाकल्यामुळं ते सगळे समुद्राच्या पाण्यातून येणारे जे आपल्या माणसांच्या बाजूला येणारे कीटक होते ते सगळे त्या पिठामध्ये दबले गेले किंवा पिठावरून ते पुन्हा पाण्यात गेले. त्यांना अडथळा त्या पिठाचा केला गेला. पण 2 दिवस आधीच त्यांनी दळायला पीठ सांगितलं होतं, तेव्हा मात्र सगळे त्यांना वेड्यात काढत होते की कशाला. पण गुरु हे असे असतात, संकट आल्यानंतर तुम्हाला जागा नाही करत, संकट येण्याच्या आधीच सत्वर सावध व्हावे, मनुजा सत्वर सावध व्हावे. म्हणून गुरूंचं स्थान हे असं आहे की संकट आल्यापर्यंत तुम्हाला नाही सांगत, तर संकट यायच्या आधीच तुम्ही सावध व्हा, म्हणजे त्याच्यासाठी काय उपाययोजना करायचे हे पण ते सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळे जे गुरु आहेत, मोठी माणसं म्हणा, काही कोणी जे असतील ते सगळं चांगलंच सांगत असतात. त्यांचं कोणत्याही तिथे वाईट हेतूने ते आपल्याला सांगत नाही. पण हे ओळखण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. म्हणून हे संत आपल्याला असं सांगत असतात. संत सुद्धा नेहमी बघा चंदनाप्रमाणे ते झिजतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, कितीतरी संत असे झाले आणि त्यांनी सगळ्यांना आपल्याला चांगलाच सांगितलं. तुकाराम महाराजांनी आपले जे अभंग आहेत, म्हणजे आपण म्हणतो की मोठमोठ्या इमारती सहज पडतात पण अभंग हे अभंग राहिले. तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते आपल्या समाजासमोर तावून सुलाखून दिले. तर आत्ता असं एक वाचनात आलं की ते जेव्हा नवीन अभंग लिहायचे, तो लिहून झाल्यावर ते स्वतःची स्वतः अशी परीक्षा घ्यायचे की तो अभंग लिहून झाला की विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ते ठेवायचे की विठ्ठला हा माझा अभंग लिहून तयार आहे, काही चूक असेल तर मला वेळीच सावध कर की लोकांकडे जाऊन माझी पुढे चूक काढू नये. आणि म्हणून ते एक तांब्याचं नाणं असायचं, ते नाणं गरम करायचे आणि ते नाणं जिभेवर ठेवायचे आणि जर चटका बसला तर माझं लिहिण्यात काहीतरी चुकलंय. पण तुकारामांचे अभंग एकही चटका लावला नाही, त्याला लागला नाही. म्हणजे इतके त्याने तावून सुलाखून आपल्या समोर अभंग लिहिलेत की जे आज आपल्याला अनेक वर्ष उपयोगी पडत आहेत. आणि म्हणून संतांचं जीवन हे असं आहे की त्यांनी स्वतः कष्ट भोगले पण आपल्याला सुकर मार्ग करून दिला. म्हणून संतांच्या संगतीत राहतो आपण, फक्त त्यांचं संतत्व ओळखायला, त्यांनी जे म्हणतायत ते आपण ओळखायला शिकलो पाहिजे आणि ती दृष्टी असायला हवी. म्हणून रामदास स्वामी सांगतात की उत्तमही जाणा भगवंत भक्ती. तुम्ही चांगली भक्ती करायला, तुम्ही ती जाणून घ्यायला, विचार करायला तुम्ही स्वतः सिद्ध व्हा. काय चाललंय काय नाहीये, हे बरोबर आहे का चूक आहे, हे स्वतः विचार करा. कुणी म्हणालं म्हणून त्याला लगेच हो ला हो म्हणू नका. तर ते विचार करण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला त्यांनी संतांनी शिकवली. म्हणून रामदास स्वामींनी स्वतः सुद्धा किती लहान वयात त्यांनी घरदार सोडलं आणि 12 वर्ष पुनश्चरण करवतोय. आणि पुनश्चरण म्हणजे सोपं नाहीये. नदीमध्ये एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून सतत
नामाचा जो जप करायचे, ते श्रीरामाचे भक्त होते. ते पुनश्चरण असं 12 वर्ष ते करत होते. तितकं त्यांनी संतांनी सहन केले. रामदास स्वामींचं जीवन सहज नाहीये, पण अन्यायाविरुद्ध लढून उठण्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रवृत्त केलं की मनाची मशागत करण्यासाठी त्यांनी खूप मनाचे श्लोक लिहिले की आज ते कॉर्पोरेट जगतात सुद्धा सगळ्यांना ते उपयोगी पडतात. आजकाल कामाचा वेग वाढण्यासाठी मनाचे श्लोक लावावे सांगतात घराघरामध्ये. म्हणजे तुमच्याकडे वाईट विचार तुमच्या मनात येणार नाहीत आणि चांगल्याच लहरी तुमच्या घरात येतील. इव्हन कामावर तिकडे असे छोट्या आवाजात बँकेत म्हणा ऑफिसेसमध्ये असा एक प्रयोग केला गेला की मनाचे श्लोक लावले जायचे आणि ते लावले जायल्यामुळं ते बँकेतल्यावर सगळे लोक म्हणतात की आमची एकाग्रता काम करताना एकाग्रता वाढली, कामाचं स्पीड वाढला आणि काम चांगल्या प्रकारे म्हणजे चुका होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं. म्हणजे किती त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये ताकद आहे. म्हणून जे काही त्यांनी चांगलं केलंय ते अजूनही आपल्याला उपयोगी पडतंय, उपयोगी पडणार आहे. फक्त आजकाल जे मीडियाचे किंवा ह्याचे जे नवीन घाले आपल्यावर घातले जात आहेत त्याच्यातून मात्र आपण थोडंसं सावध व्हायला शिकलं पाहिजे किंवा ते कधी संपवायचं किंवा त्याला हल्ली कधीतरी मोबाईल उपास वगैरे असं काही काही म्हणतात की मी 1 तास बघणार, 1 तास झाल्यानंतर मोबाईल बंद करणार, असे पण आहेत. आता दुसरेच उपास करण्यापेक्षा हे उपास केले तर चांगलेच आहे. तर रामदास स्वामी म्हणतात की अशी भक्ती करताना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही भक्ती करा. राष्ट्रभक्ती करा, देशभक्ती करा, देवाची भक्ती तर कराच. ती वेगवेगळ्या प्रकारे करतात. कुणी छान फुलांचे हार, छान वासाची सुवासिक फुलं, अत्तर असं आणून सुवासिक उदबत्त्या लावून असं छान देवघर सजलेलं असतं बघा काही काही जणांकडे. नुसतं बघत राहावं, इतकी मनोभावे ती पूजा केलेली असते. ती वेगवेगळ्या प्रकारे ते भक्तिमय ते वातावरण असतं. त्यामुळे भगवंताला सुद्धा ते सगळं आवडतं. कुणी उपास करून भक्ती करतात. पण आता उपासाच्यातला थोडासा एक गमतीचा प्रकार सांगते की काही वेळेला उपासाला इतके पदार्थ केले जातात की काय आहो त्याला टाळ्या वाजवल्या तरी चालतील. हा उपास मजला गला, हा उपास मजला गला, खारका मोजल्या 10, उकडले बटाटे 6, खारका मोजल्या 10, उकडले बटाटे 6, वर खिचडी खाईन पहा ग बाई बाई, उपास मजला गला, हा उपास मजला गला, हा उपास मजला गला, हा उपास मजला गला, हा उपास मजला गला. लापशी भरून छानशी, घेतली करून गोडशी, लापशी भरून छानशी, घेतली करून गोडशी, वर खिचडी खाईन तशीच बाई बाई, उपास मजला गला, हा उपास मजला गला, हा उपास मजला गला. अहो एवढं सगळं झालं पण संध्याकाळी साबुदाणा खाऊन पित्त एवढं वाढलं की हा उपास मज भोवला, जीव कासा विष जाहला, हा उपास मज लागला, जीव कासा विष जाहला. दही मधुर भात चापला ग बाई बाई, उपास माझा मोडला, हा दही भात मधुर चापला ग बाई बाई, उपास माझा मोडला, हा उपास माझा मोडला, हा उपास माझा मोडला. अहो उपास म्हणजे काय? खाण्यातील बदल, साबुदाणा वडे काय 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 आपण त्या दिवशी योजत असतो. आदल्या दिवशीपासून तयारी चालू असते. पण कधी कधी पित्त होतं आणखी मग उपास भोवतो आपल्याला आणि म्हणून शेवटी उपास भोवला असं म्हटलेलं आहे. पण उपास म्हणजे खाण्यातील बदलपेक्षा विठ्ठलाच्या पायाशी लीन होणं आणि भक्तिभावाने त्याची पूजा अर्चा करणं, त्याच्या असलेला भक्तिभाव मनात ठेवणं, हीच अपेक्षा भगवंताला असते. म्हणून असा उपास असला किंवा तरी सुद्धा भक्तीमधला भगवंताची भक्ती करणं हेच आपल्यासाठी स्तुत्य आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये 2 भाग असतात की पहिल्यामध्ये आपण भक्तिमय सांगायचं असतं आणि ते संपल्यावर पूर्वरंग संपलेला असतो.
दुधात खारका देवात देव हा विठुराया सारखा पाण्यात द्वारका दुधात खारका देवात देव हा विठुराया सारखा विठूचा गजर हरिना झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला पंढरीनाथ महाराज की जय. तर हा जो अभंग आहे तो केशवदासांवर लिहिलेला आहे. कारण केशवदास म्हणून आहेत त्यांनी ही पंढरीची वारी पुन्हा नव्याने सुरू केली. कारण त्यावेळेला यवनांचं राज्य आपल्यावर राज्य करत होतं आणि यवनांचे फार म्हणजे आपली मंदिरं उद्ध्वस्त करून देत होते, पूजा अर्चा करायला बंदी होती. अशा काळातील हे जे आख्यान आहे ते अशा काळातील आहे. मूर्ती पूजा करण्यासाठी फार बंदी आणि लोकांना लपून छपून सगळं करावं लागत होतं. आणि अशा वेळेला केशवदास म्हणून होते आणि केशवदास म्हणजे हे विठ्ठलाचे स्वरूप होते. पण कधी कधी देवाला मानव रूप घेऊन पृथ्वीवर यावं लागतं. तर अशा वेळेला हे केशवदासांना एकदा कळतं. ते आता त्यावेळेला केशवदास हे व्यक्ती म्हणून आपण समजूया. तर हे म्हणाले की माझ्या गावामध्ये एक देऊळ आहे, पण आता पंढरपूरच्या देवळात मला एकदा दर्शन घ्यायला जायचंय. असं आपण म्हणतो की इथलं बघतो पण आता तिथेही जाऊया, किंवा इथे देवीच्या देवळात जातो पण एकदा कोल्हापूरला जाऊया. तसं त्यावेळेला त्यांच्या मनात आलं की 20 गावे म्हणून जे आहे पुळतांबे गावात शहरातलं ते 20 गावे म्हणून गाव आहे. त्या गावातल्या विठ्ठलाचं मंदिर खूप जागृत स्थान आहे, तर तिथे मला एकदा जायचंय असं या केशवदासांच्या मनात आलं. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण जाऊया. आणि त्यावेळेला चालतच जावं लागायचं, पण केशवदासांकडे बैलगाडी असते म्हणून ते म्हणतात की मी बैलगाडी घेऊन जातो. आणि म्हणून सगळी शिदोरी वगैरे सगळं पाणी वगैरे सगळं बरोबर घेतात आणि गाडीवाल्याला सांगतात तू गाडी जोड, आपण जाऊया, आपल्याला 20 गावे पण पुळतांबे शहराच्या इथे आहे, तिथे आपल्याला जायचं म्हणून म्हणतात. तर गाडी कशी गाडी झुंपायची म्हणून छान बैलांना पाठीवर झूल वगैरे घातले होते, गळ्यात माळा घातल्या जातात, शिंगाला असं काहीतरी गोंडे असतात ते लावले जातात आणि छान बैलगाडी झुंपते. मग ती खुळ 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 वाजवत अशी ती बैलगाडी जायला लागते. घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा, घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा, अजूनी चल जायचे पुढे, अजूनी चल जायचे पुढे, चल चल ढवळ्या चल चल पवळ्या, अजूनी चल जायचे पुढे, अजूनी चल जायचे पुढे. घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा, अजूनी चल जायचे पुढे, चल चल ढवळ्या चल चल पवळ्या, अजूनी चल जायचे पुढे, अजूनी चल जायचे पुढे. घुंगुर माळा ही पलीकडली डोंगर उतरण, ही पलीकडली डोंगर उतरण, चंद्रभागेच्या तीरावरी, चंद्रभागेच्या तीरावरी, पांडुरंग श्री विठ्ठल आहे 28 युग विटेवरी, पांडुरंग श्री विठ्ठल आहे 28 युग विटेवरी. कमरेवर ठेवून हात तो, कमरेवर ठेवून हात तो, प्रेमळ पाही भक्ताकडे,
प्रेमळ पायी भक्ताकडे. चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनही चल जायचे पुढे. चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनही चल जायचे पुढे. घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा घुंगुर माळा खुळ खुळ तिगळा. या गावामध्ये जाता पुढची वाट मात्र चालतच जावं लागतं. तिथपर्यंत बैलगाडी पुढे काही जात नसते. पूर्वी सगळीकडचे रस्ते नसतात, कच्चेच रस्तात अजूनही आहेत अजूनही. तर ते म्हणतात बैलगाडीवाल्याला सांगतात तू आता बाबा माघारी जा, मी पुढचा आहे रस्ता तो सगळा चालत जाईल. म्हणून खांद्यावर शिदोरीचं गाठोडं वगैरे ते घेतात आणि त्या गावात जातात. आणि गावात गेल्यानंतर त्यांना असं कळतं की ह्या गावातलं जे त्यांना ज्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असतं त्या गावात ते जातात. त्या देवळामध्ये बघतात तर पांडुरंगाच्या मूर्ती नाहीत तिथे. म्हणून ते आजूबाजूला चौकशी करतात. किराणा मालाचं दुकान असतं, भाजीवाल्याचं दुकान असतं. त्यांना विचारतात अरे मी ह्या देवळात गेलो, ह्या देवात तिथे मूर्तीच नाही, असं कसं? तशी ते म्हणतात तुम्हाला म्हणून सांगतो, हळूच सांगतात कानामध्ये ते दुकानदार. म्हणतात अहो तो यवन आहे ना बेदरचा बादशाह, तो बंदी घालतोय आपल्याला मूर्ती पूजा करायला. त्यामुळं आम्ही ते माधवराव बडके आहेत त्यांच्या घरामध्ये आम्ही त्या मूर्ती लपवून ठेवलेल्या आहेत, कुणाला सांगू नका, तुम्हाला म्हणून सांगतोय. तशी म्हणाले काय हे देवाच्या भक्तीसाठी, ह्या देवाच्या मूर्ती बघण्यासाठी मी एवढ्या लांबून आलो, बैलगाडी वगैरे घेऊन आलो, पुढचा रस्ता चालत जाऊन आलो आणि हे काय? ते म्हणाले अहो अशीच पद्धत आहे, आता काय करणार, आपल्याला पूजा करायला बंदी आहे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. आता कसे आमच्या गावी परत आम्ही जावे. असे कसे आमच्या गावी परत आम्ही जावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. देव नाही त्या देवारी असे कसे जावे. देव नाही त्या देवारी असे कसे जावे. देव नाही त्या देवारी असे कसे जावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. गोष्ट ऐकली की आम्ही देव बंदिकेला. गोष्ट ऐकली की आम्ही देव बंदिकेला. म्हणून आज आलो येथे खरे पाहण्याला. म्हणून आज आलो येथे खरे पाहण्याला. देव नाही त्या देवारी कसे आम्ही जावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. पांडुरंग भेटीसाठी आलो 20 गावे. आलो 20 गावे. आलो 20 गावे. ते म्हणाले मी ह्या देवळासाठी इथे आलो, ती विठ्ठलाची मूर्तीच नाही तर मी कसं घेणार दर्शन. मी लांबून ऐकलं होतं कुणाकडून तरी, पण काय करणार, प्रत्यक्ष एकदा बघावं म्हणून मी इथं आलो. मग ते म्हणाले काही नाही, आमच्या विठुरायाची पूजा नुसती करावी लागते, त्याला प्रत्यक्ष बघता येत नाही. त्याची पोथ्या पुराणं वाचायचं, त्याची आरती करायची, त्याचे गुणगान गायचे, तर देवच नाही देवारी, मग कसं करायचं. मग ते मनाशी ठरवतात की काही नाही, आमच्या विठुरायाची पालखी पूजा पारायण जे सगळं आहे ते पुन्हा करायला मिळालंच पाहिजे, यासाठी मी आता आवाज उठवणार. आणि म्हणून त्या गावातल्या सगळ्या लोकांना ते जमा करतात. त्यांना विचारतात येणार का तुम्ही माझ्याबरोबर, असं असं विठुरायासाठी मी न्याय मिळवायला चाललोय, तुम्ही येणार का. सगळे लोक म्हणतात अरे त्या बादशाची भीती वाटते आम्हाला. अरे म्हणतात घाबरायचं काय, माणूसच आहे ना तो, आणि विठ्ठलाचं काम करायचंय, त्यामुळे घाबरायचं कशाला, देव आपल्या बरोबर येणार. मग सगळे लोक हा विश्वास जेव्हा सांगतात तेव्हा सगळे लोक तयार होतात आणि हळूहळू 4-5 जण असं करत करत काही लोक त्यांच्याबरोबर तयार होतात. आणि ते जाता जाता हे केशवदास म्हणजेच मी म्हटलं ना मानव रूपातील भगवानच असतात.
ते जाता जाता त्यांच्या खांद्याला जी झोळी असते त्याच्यामध्ये जंगलाचा जाळून जायचा रस्ता असतो. त्या जंगलातल्या एका सापाला ते आपल्या झोळीमध्ये टाकतात. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगते, पण त्यावेळेला मंत्रशक्ती, त्यावेळेला काय अजूनही मंत्रशक्तीवर खूप सगळं काही शक्य होतं आणि ते सापाला ठेवतात आपल्या झोळीमध्ये. बाकीचे सगळे लोक म्हणतात त्याला तुमच्याजवळ साप आहे, आम्हाला भीती वाटते, तुम्ही आमच्या अंगावर कधी सोडाल. म्हणाले नाही नाही, चांगल्या कामासाठी आपण जातोय ना, असू दे माझ्या बरोबर, तुम्ही काही मनात भीती घालू नका, काही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे ते जातात पुढे आणि जातात हळूहळू डर मजल करीत करीत ते जातात आणि त्या बादशहाचा जो बंगला, त्याचं घर मोठं असतं, त्या घराच्या ते जवळ येतात आणि तिथे आल्यावर त्यांनी आधीच प्रत्यक्ष देवच असल्यामुळे त्यांना सगळं समजतं. त्यांनी असं ठरवलं असतं त्या घराची पाहणी एकदा आपण करूया सगळे मिळून. आणि बघतात मग बेगमची खिडकी कुठे आहे घराची, ती बघून घेतात आणि त्या सापाला हळू बाहेर काढतात, त्याला योग्य मंत्रांची सूचना देतात आणि सांगतात फक्त बेगमला चावायचंय, बाकी कुणालाही चावायचं नाही. पण त्यांचा मंत्रशक्तीवर पूर्ण विश्वास होता, त्यांचा अभ्यास होता, म्हणून हे शक्य होलं. नाही तर असं आपल्याला शक्य होत नाही. तर म्हणून त्यांनी त्याला पाठवलेलं असतं. आणखी ते म्हणतात की हा बादशाह आमच्या सगळ्यांना मूर्तीपूजा वगैरे करायला देत नाहीये आणि आपण हे सगळं कसं गप्प राहायचं, त्याचे हे सगळे लाड आपण कसे पुरवायचे. मग त्यांच्या मनात येतं, ते म्हणतात असं रागाने लाली लाल झालेले असतात. म्हणतात बेदरचा वेडा सुलतान बेदरचा वेडा सुलतान, बेदरचा वेडा सुलतान, बेदरचा वेडा सुलतान झाला हैवान, काढलं परमान, काढलं परमान, काढलं परमान, काढलं परमान, काढलं परमान, काढलं परमान. मंदिरे टाका पाडून, मंदिरे टाका पाडून, मंदिरे टाका पाडून, मशिदी घ्यावं बांधून, मंदिरे टाका पाडून, मशिदी घ्यावं बांधून, मूर्तीपूजेची पुसावी खूण रे, जी 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 जी, मूर्तीपूजेची पुसावी खूण रे, जी 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 जी. जर बेदरचा बादशाह सांगतोय की मंदिरं ठेवायची नाहीत, मूर्ती पूजा करायची नाही, पोथ्या पुराणे वाचायची नाहीत, आरती करायची नाही, मग हे आपण कसं सगळं, आपण हिंदू धर्मामध्ये आपण सगळं ह्या गोष्टी करतो, आपण लहानपणापासून हे शिकत आलो आणि बेदरचा बादशाह सांगतो म्हणून आपण आपले संस्कार कसे मोडायचे. आणि म्हणून त्याने या अन्यायाविरुद्ध स्वतः केशवदासांनी ठरवलं की आपण आपल्याला न्याय मिळवून आणायचा. आणि म्हणून त्यांनी, आपण म्हणतो की कुणासाठी वाईट करू नये, पण म्हणून त्यांनी बेगमच्या बादशाला, तो बादशाच्या बेगमला चावण्यासाठी सापाला सोडलं आणि सोडलं. साप पण इतका आज्ञाधारक होता, घरामध्ये एवढ्या दास दासी होत्या, इतकी नोकर चाकर होते, सगळे होते, पण फक्त बेगमच्या पायाला चावलं, बाकी कुणालाही चावला नाही. आणि हळूच आज्ञाधारक असल्यासारखा पुन्हा केशवदासांच्या जोडीत येऊन बसला. आणि तिकडे बराबर काय झालं, विष इतकं चालायला लागलं, त्यामुळं बेगमला खूप त्रास होत होता. या अल्ला म्हणत होती ती आणि बादशाला तिचे हाल बघवत नव्हते. आणि विष जसं जसं शरीरात भिनायला लागतं तसं तोंडातनं फेस यायला लागतो, कारण ते आपल्या रक्तामध्ये मिसळत जातं. त्यामुळे तिला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि हे बघवत नव्हतं बादशाला. म्हणून बादशाह म्हणाला कोणीतरी हकीमला बोलवा, वैद्यराजांना बोलवा, जे सांगतील ते उपाय करूया आता. म्हणून सगळीकडे लोकांना, नोकर चाकरांना पाठवलं आणि सगळीकडे शोध घेतला. पण येत होते लोक, उपचार करत होते, मात्रा देत होते, चाटण देत होते, पण काही उपयोग होत नव्हता. म्हणून केशवदास आणि त्यांचे जे मित्र ते त्या बंगल्याच्या भोवतीच जवळपास फिरत होते. त्याने विचारलं का हो एवढी त्या इथे बंगल्याची इथे धावपळ कसली सुरू आहे. मग सगळे सांगतात अहो आमच्या बेगमला बरं नाहीये, तिला साप चावला. त्यामुळं कसे म्हणाले आम्ही ना ह्या वाटेने जात होतो, आम्ही पांथस्थ आहोत, आम्ही जात होतो, पण आमच्यातले हे केशवदास आहेत ना, हे वैद्यराज आहेत, ते तुम्हाला छान उपाय करून देतील, तुमच्या बेगमला नक्की आराम पडेल, त्यांना बोलवा, येऊ देत का तुमच्याकडे. तर म्हणे बरोबर आम्ही बादशाला विचारतो. त्यांनी हो म्हटलं तर आम्ही घेऊन येतो. तर म्हणे नुसतं नाही, पालखी पाठवा तरच आमचे वैद्यराज येतील तिकडे, असं तसं येणार नाहीत, आपल्याला कुणी कमी लेखायचं का उगीच, आपला मान आपण राखायचा. ते म्हणाले पालखी आली तर येतील वैद्यराज आणि हमखास तुमच्या बेगमला बरं वाटेल. ते म्हणाले चालेल. बादशाने तयार दिलं पाठवून, कारण बेगमला बरं नाही म्हटल्यावर काय, तो जे सांगाल ते सगळे उपाय करायला तयार झाला. पालखी पाठवली.
आमच्या हिंदूंची मंदिरं सुद्धा उभी करायची नाही, मग हे कसं चालणार? म्हणून ते सारखं म्हणत होते चालेल. पालखीत बसून वैद्यराज घरी आले आणि तिथे आल्यानंतर केशवदास नाव ऐकल्यानंतर सगळे वैद्यराज त्यांच्याच पाया पडले. म्हणाले ह्यांचं नाव एवढं मोठं आहे की आम्ही हे जे शिकलोय आमच्यापेक्षा हे मोठे आमचे हे गुरु आहेत. त्यामुळे मग त्यांनी योग्य मात्रा तिला दिल्या, चाटण दिलं आणि क्षणार्धात त्या बेगमला बरं वाटलं आणि बादशाचा एकदम विश्वास बसला. म्हणे अहो वैद्यराज, तुम्ही किती छान उपाय केलेत, माझ्या बेगमला बरं वाटलं, तुम्ही सांगा आता तुम्हाला काय मी बक्षीस देऊ. झालं, आता काम झालं. तर म्हणे आता हीच वेळ आहे, आमचं काय आहे मागणं ते मागून घ्यायची आत्ताच वेळ आहे. कसं संप केल्यानंतर आमची मागण्या सगळ्या मागून घेतो आपण, तसं वैद्यराज म्हणाले की हीच वेळ आहे, आता ही वेळ सोडायची. आणि त्याच वेळेला माधव बडवे म्हणून असतात, त्यांना तिकडे स्वप्न पडतं. पहाटेच्या वेळी स्वप्न पडतं की माधवा, तुझ्या ओसरीवरची पायरी चढून जी कोणी व्यक्ती येईल तीच मी विठुराय असं समज आणि मी तुझ्याकडे लवकरच येतोय, तेव्हा तू आता तयारी कर. त्या धान्याच्या पोत्यामध्ये पडद्यामध्ये ज्या मूर्ती ठेवल्या आहेत त्या मूर्तींना पंचामृताने आंघोळ विंघोळ घाल आणि तयार ठेवा, मी येतोच आहे, असं स्वप्न पडलं. तर माधवदास म्हणाले की असं कसं स्वप्न, हे काय आहे? म्हणाले नाही विठुरायाच्या संबंधी आहे, त्यामुळे हे खरं होणार असेल. स्वप्न पहाटेची वेळी खरी होतात म्हणून ते तयार असतात आणि ते योग्य तयारी करून ठेवतात. म्हणतात स्वप्नच आहे ना, विठुरायाची पूजा करायची, अगदीच पात्यात भीती वाटली वगैरे तर पटकन पडद्यामध्ये ठेवून देऊया, कुणी येतंय असं हल्ला करायला वाटलं तर ठेवून देऊया. कारण त्यावेळेला खरंच मूर्ती अशा बाहेर आणणं सोपं नव्हतं. त्यावेळेला फार मूर्तींची नासधूस करायचे, देवळं तोडून टाकायचे, म्हणून ते सगळे लोक घाबरून होते. आणि इकडे मात्र हे म्हणाले की तू बक्षिसी म्हटलीस तर मला अशी काही बक्षिसी नको, पण तू देणारच असशील तर आधी कबूल कर की मी मागेन ते तू दे. तर बादशाह म्हणतो अरे मला काहीच कमी नाहीये, मी सगळं देईन, तू मागून तर बघ. म्हणाले बघा नंतर माझं म्हणणं तुम्ही म्हणाल की हे नाही ते नाही, तर बघा आधीच कबूल करा. 4 वेळा विचारतोय आणि हे माझे सहकारी आहेत, त्यांच्या समोर सांगा म्हणजे साक्ष आहे म्हणून. तशी बादशाह म्हणतो अरे मला एवढं सगळं आहे, पैसा धन दौलत, तुला काय हवं ते मागून घे. तशी म्हणतात बरं. म्हणतो बघा मी आहे वैद्यराज, आम्ही आहोत हिंदू धर्माचे उपासक, तू आमच्या विठ्ठलाची पूजा करायला परवानगी देत नाहीस, ती परवानगी आम्हाला दे. तर ये नाही होगा, बादशाह लगेच रागवतो, ये नाही होगा तो वह सांप फिर आएगा. अशी म्हणतो बघा, नाहीतर त्या सापाला परत यायला लावतो मी, चालेल, बेगमला परत चालेल तो, चालेल. म्हणू नको नको नको, तू काय म्हणशील ते मी तुला देईन बाबा, तू काही असा रागवू नकोस, तू काय म्हणशील. तशी म्हणाला आमच्या विठ्ठलाने ह्याच्या मूर्तीची छान प्रकारे पालखीतनं आमचे देव जाणार. आता लवकरच कार्तिकी एकादशी येणार आहे, तर त्याच्या आधी आम्हाला आमच्या सगळ्या विठुरायासाठी छान चंदनी लाकडाची पालखी हवी, देशील का? हो देईल, छान कोरीव काम वगैरे केलेलं सगळी पालखी तुम्हाला मिळेल. आमच्या देवाला नवीन स्थापना करतो तेव्हा सोन्याचे चांदीचे असे दागिने लागतात, तुम्ही देणार का? हो देईल, पण देईल म्हणजे त्या सगळ्याचा खर्च तुझ्या सरकारी ह्याच्यातून आला पाहिजे, खजिन्यातून आला पाहिजे, आम्ही लोक देणार नाही, तू दिलं पाहिजेस. तर म्हणा हो देणार. मग पालखी, देवासाठी सुंदर रेशमी वस्त्र आणि पालखी घेऊन जायला सगळी वाद्य लागतात, म्हणून चांगल्या सुरातल्या पेट्या, तबले, मृदंग, झेंडे, अब्दागीर सगळी तयारी बादशाच्या खजिन्यातून वसूल करून घेतात आणि म्हणतात हे सगळं घेऊन जाताना आम्हाला त्या वेशीपर्यंत तुझं सगळं सैन्य सोडायला आलं पाहिजे, नाहीतर वेशीवर गेल्यानंतर तू आम्हाला अडवशील आणि आमच्यावर हल्ले केलेस तर, त्यामुळे तू आम्हाला सुरक्षितपणे आमच्या हद्दी बाहेर तू दिलं पाहिजे. तो म्हणाला चालेल, देणार. सगळं कबूल केलेलं लिहून घेतात आणि सगळं पुढच्या 7-8 दिवसात सगळी तयारी होते. केशवदास तोपर्यंत तिथेच राहतात आणि सगळी तयारी, चंदनाची पालखी, उंची रेशमी वस्त्र, असं सगळं घेऊन वाजत गाजत त्या वेशीपर्यंत सगळं सैन्य केशवदासाला सोडायला येतं. आणि तिथे सोडायला आल्यानंतर केशवदास पुढचा प्रवास सगळा घेऊन येतात आणि माधवदास बडवे जे असतात त्यांच्या घरी केशवदास येतात आणि त्यांनी सांगितलं असतं की मी जेव्हा तुझ्या पायरीवर ओसरीवर येईन, तुझ्या ओसरीची पहिली पायरी चढेल, त्यावेळेला तुझ्या धान्याच्या पडद्याची जी कुलपं लावलेली आहेत ती कुलपं खळकण तुटतील, हीच माझी ओळखायची खूण आहे असं सांगितलेलं असतं स्वप्नात येऊन. आणि त्यामुळं माधवदास म्हणतात की आता बघूया कसं कधी येत आहेत केशवदास आपल्या इथे, असं म्हणून येतात. तर केशवदास खरंच वाजत गाजत ते सगळं घेऊन माधवदासांच्या घरापर्यंत येतात आणि तिथे त्यांची पायरी एक चढतात आणि खळकन कुलपं सगळी तुटतात
आणि माधवदास म्हणतो, अरे आता कसं काय आहे, कसं काय झालं, मी तर चावीने लावलेली होती कुलप, आपोआप कशी उघडली. तर मग त्यांना ह्या स्वप्नाचा अर्थ लागतो आणि मग ते बायकोला सांगतात की तू सगळी पंचामृताची तयारी केली आहे, सगळ्या मूर्ती आहेत त्या धुवून पुसून आपण ठेवलेल्या आहेत, त्या परत दे इकडे, आपण त्या सगळ्या आता आणूया. आणि मग केशवदास सांगतात की आता तुम्हाला कुणालाही घाबरायचं कारण नाहीये, कारण आता आपण मानाने आपल्या विठुरायाला, मूर्तीला त्याची पूजा करायला, आरत्या वगैरे सगळं करायला, वारी करायला आता आपण विठुरायाला पुन्हा घेऊन आणलेलं आहे. त्याला तुम्ही त्या धान्याच्या बडक्यातनं बाहेर काढा, त्या विठ्ठलाच्या मूर्ती आपण पालखीत ठेवूया आणि वाजत गाजत ते आपलं देऊळ आहे जे पुणतांबे शहरातलं 20 गावे आहे त्या गावातल्या त्या तिथे म्हणजे त्या देवळामध्ये त्या मूर्तींची प्रतिष्ठापना करूया. आता कुणी घाबरायचं नाहीये. जर कुणी घाबरलं तर मी त्या म्हणजे बादशाला काय धडा शिकवायचं तो तयार आहे, त्याला माझ्याकडे आता उपाय मला सापडलाय आणि आता बादशाह आपल्याला त्रास देणार नाही. आणि तेव्हापासून ही जी वारी आहे ती वारी पुन्हा सुरू झाली. आणि तेव्हा बरेच दिवस ती वारी करता येत नव्हती त्या बादशाच्यामुळं, त्या यवनांच्या हालचालीमुळं, त्यांच्या विरोध असल्यामुळं आपण उघडपणे मंदिरात देवाची पूजा करू शकत नव्हतो. पण ते सगळं केशवदासांनी घडवून आणलं, आपल्या सगळ्यांना न्याय मिळवला. आणि अजूनही आपण आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन्ही वाऱ्या आपण करतो. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 100 वर्षे हा आम्ही वसा घेतलेला आहे, पण 100 काय त्याच्यापेक्षा अनेक वर्ष आपण हा वसा चालू ठेवलेला आहे, विठ्ठलाला न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून रामदास स्वामी सुद्धा स्वतः रामाचे भक्त असतात, पण विठ्ठलाच्या देवळात उभं राहून जेव्हा सगळ्या हिंदूंवर घालून चाललं होतं, सगळ्या बायकांचे हाल होत होते, तेव्हा ते रामाला सुद्धा कमरेवर हात ठेवून तू काय उभा आहेस असं तो रामाला ते जाब विचारतात की अरे रामा, तू विठ्ठलाच्या सारखा कमरेवर हात घेऊन उभा का राहिलास, एवढ्या सगळ्या प्रजेचे हाल होत आहेत, तू काहीतरी आम्हाला न्याय मिळवून दे. तर म्हणून आपण त्यांनी विचारलं काय, पण प्रत्यक्ष केशवदासांनीच विठ्ठलाला न्याय मिळवून दिला. आणि सगळ्या वारी आहेत तेव्हापासून जी वारी आहे ती पुन्हा वाजत गाजत सुरू झाली. आणि आज आपण बघतो की ह्या वारीसाठी अनेक डॉक्टर्स, परदेशातले लोक इथे येऊन सेवा करतात. वारी करणंच म्हणजे, वारीला जाणंच म्हणजे झालेलं नाहीये, तर वारीमध्ये जाणाऱ्या लोकांची सेवा करणं, निस्वार्थ भावनेने काम करणं, हे आता आपल्याला पुन्हा नव्या पिढीकडून सुद्धा शिकायला मिळतंय. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा त्यावेळेला त्यांची पण एक अशी कथा आहे, तुका म्हणे गर्भवासी. तर भक्ती ही जी अशी येते, तुकारामांची आई कनकाई, त्या कनकाईने विठ्ठलाजवळ मागणं मागितलेलं असतं, कारण तिला मूलबाळ नसतं. म्हणून ती म्हणालेली असते की विठुराया तू कधी मला म्हणजे आई कधी करशील. पण तिचा जो नवरा असतो बोल्लोबा, तो तिला कधी वारीला घेऊन जात नाही. पण एकदा ती दुसऱ्या गावातल्या लोकांबरोबर ती वारीला जाते आणि बोल्लोबा तिला सांगतो की तुला मी एक सांगितलंय की तू विठ्ठलाच्या देवळात गेलीस तर मनोभावे नमस्कार कर, पण त्याच्याकडे काही नवस बोलू नको की त्याच्याकडे काही मागू नको. कारण मागणं आपण मागितलं की ते देण्याची जबाबदारी देवावर आहे. आपण देवावर जबाबदारी टाकणारी कोण. पण ती कनकाई जेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर उभी राहते तेव्हा ती काहीच बोलत नाही, फक्त गप्प राहते. पण विठोबा जागरूक होऊन तिला सांगतो की मी तुझ्याकडे काही मागू का, म्हणजे देवाने तिच्या मनातलं कसं ओळखलं बघा. तर विठ्ठलच म्हणतो मी तुझ्याकडे काही मागू का. तशी ती म्हणते अरे मी साधी शेतकरी नाही, मी काय तुला देणार. तशी म्हणतो तू देण्यासारखंच मी तुझ्याकडे मागतोय. ती म्हणते मग मागून बघ, माझ्याकडं जे देता येईल ते मी नक्की दे. मग तो म्हणतो तुझ्या पोटामध्ये 9 महिने मला जागा दे. तशी ती म्हणते देईन, माझ्याकडे मला मूल नाहीये हेच माझं तुझ्याकडे मागणं, मी मागायला येणार होते, पण नवऱ्याच्या वचनात मी अडकले. त्याने सांगितलं तर देवाला कधी नवस म्हण तू मागू नको, फक्त मनोभावे नमस्कार कर, तो तुला काय हवं तू देईन. आणि तेच देवाने तिच्याकडे मागणं मागितलं आणि 9 महिने तुझ्या पोटात जागा मागितलं. आणि ते पुढच्या वर्षी जे बाळ जन्माला आलं ते म्हणजे तुकाराम महाराज. म्हणूनच आरतीमध्ये म्हणतात तुका झाला गर्भवासी म्हणतात. तर त्या विठुरायानेच तिच्याकडे मागणं मागितलेलं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी खूप आहेत संतांच्या, पण आपल्याला वेळेचं हे आहे. त्यामुळे मी म्हणते की केशवदासांनी जी वारी अनेक वर्ष सुरू केली ती आपापल्या परीने आपण पंढरपूरला जायला मिळू दे नको मिळू दे, आपण आपल्या कार्यातून, सत्कर्मातून, सद्विचारातून ती वारी पुढे घेऊन जाऊया. तीच
त्या विठ्ठलाला आपल्या सगळ्यांची वारीची भावना जी आहे तीच विठ्ठलापर्यंत सगळ्यांचे पोचण्यासाठी आम्ही कीर्तनकार म्हणजे मी काही सामान्यच आहे, पण तुमच्यामध्ये आणि देवामध्ये सांगण्याचा जो दुवा आहे तो दुवा म्हणजे कीर्तनकार असतं एवढंच. आणि म्हणून मी त्यांना पण सांगितलं की आपण जर वारीची गोष्ट सांगणार आहे तर सगळं व्यवस्थित असू दे, आणि खूप छान तयारी केली होती, कारण ते सांगितलं नाही तर आपलं कीर्तन पूर्ण होणार नाही असं मला वाटलं. आणि चित्राताईंनी सगळ्यांना छान व्यवस्थित सांगून व्यवस्थित तयारी पूर्ण केली. ही सगळ्यांच्या वतीने मी सांगेन की आपल्या विठुरायाला ही सगळी समूह भावना जी आहे, एक ताली वाजवली तर ती 100 पटीने होते, कारण जेव्हा समूहाने आपण कोणी प्रार्थना करतो तर ती अशी प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोचते. आजच्या ह्या मार्गशीर्ष महिन्यातली सुरुवात छान झालेली आहे. सगळ्यांना सुंदर आरोग्य आयुष्य छान लाभू दे अशी सगळ्यांच्या वतीने मी देवाजवळ प्रार्थना करेन. आणि इथून आपलं हे कीर्तनातलं हे संपत आहे. उत्तमही जाणा भगवत भक्ती जी सांगितलेली आहे त्या विठुरायाकडे प्रार्थना करेन. आणि आता आपण जे मगाशी म्हटलं ते विठूचा गजर हरिनामाचा आपण परत सगळ्यांनी म्हणूया, कारण केशवदासांनी हीच वारी सुरू केली, हीच वारी पुढे अखंड चालू राहावी एवढाच आपण विठुरायाकडे मागूया. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढली बसुनी सद्गुरु जगडी, त्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा लाभ मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, मेळा गोपाळांचा लाभ मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला.